सांगलीत मोबाईल दुकानातील कामगाराचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याप्रकरणी मोबाईल दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला। सांगली बस स्थानकाजवळील एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा 50 रुपयांना स्क्रीन गार्ड देण्याच्या कारणातून चौघा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने सपासप वार करून भर दिवसा हत्या करण्यात आली। यातील चौघे संशयित हे अल्पवयीन असल्याने खळबळ उडाली आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहरातील सर्व मोबाईल विक्रेते, ॲक्सेसरीज दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। शहरातील फेरी काढत हत्या झालेल्या विपुलपुरी गोस्वामी यांच्या पोस्टरला आदरांजली वाहिली। पकडण्यात आलेल्या संशयितांना कठोरातली कठोर कारवाई करावी आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी वेळीच पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुके यांना देण्यात आले। नमस्ते, मी इरफान तामुळी, सरगम कम्युनिकेशन सांगली, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन सांगली अध्यक्ष। सांगलीमध्ये जे काल जी दुर्घटना झाली अक्षरशः दुर्दैवी होती। अशी दुर्घटना आमच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी बघायला मिळाली नाही। तर 50 रुपयाच्या क्षुल्लक गोष्टींमुळे एखाद्या निष्पाप माणसाचा, एका कामगाराचा जीव गेलेला आहे काल। तर ह्यासारख्या मानसिकतेचा आपल्याला निषेध करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलेलो आहेत। तर ही मानसिकता शिवाय आमच्यासारख्या किरकोळ व्यापाऱ्यांवरती पडणारा दबाव, काही कार्यकर्ते किंवा काही गुंड जे आहेत, तर ह्या गोष्टींचा एक दहशत आमच्या व्यापाऱ्यांवर्गामध्ये झालेली आहे। कालची जी घटना होती ती अक्षरशः आमच्या मनामध्ये एक भीती करून गेलेली आहे। तर ह्या घटनेचा आम्ही व्यापारी संघटनेतर्फे, या सर्व सेल्समन असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त करतो आणि शिवाय अशी घटना होऊ नये यासाठी आम्ही आज SP ऑफिस शिवाय सिटी पोलीस चौकी सांगली यांना निवेदनपत्र देण्यासाठी एकत्र आलेलो आहेत। तर ह्या निवेदनपत्राला ग्राह्य करून पोलीस निरीक्षक साहेब शिवाय पालकमंत्री, गृह मंत्रालय खाते हे सर्व तात्काळीनं ह्या गोष्टींचा आमच्या व्यापारी वर्गांमधला जो एक पेट्रोलिंग असतो, म्हणजे गुन्हेगारी व्यक्ती ज्यामुळं आम्ही भयभीत आहोत, तर त्या गुन्हेगारी वृत्तीचा नाश करावा हीच आमची एक विनंती आहे। शिवाय यापुढं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून व्यापारी वर्गांमध्ये एक सुरक्षितता निर्माण करावी हेच आमची मागणी आहे। धन्यवाद।